रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील मरशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सचिव वस्त्रसहित स्नान करून अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचा मंडळ करावा, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पान फुल व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशगंधाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी संपूर्ण करावं, संपूर्ण कुळाच्या पोळ्या, बोरण्याची खीर, लोणकढ, तूप, मेनू जेव सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर तळगसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचा उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलवून पाठवलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमची मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्या? तुम्ही त्यांना दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिन्यातल्या ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाने घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकवायला मला वेळ नाही. राजा पारधरीला दिला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती मग घरात गेली. उतरंडीच्या 6 मोत्या आणली, 3 आपण घेतली व ती वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून ऐकवर्तेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःख कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, कसा आला आहे, काय आला आहे, फटकं नेसला आहे, चुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदाराने घेऊन या. परसदाराने त्या घेऊन आल्या. त्याला नेहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं. आज रविवार. ऐका आदित्य रानूबाईची कहाणी. जेहू खाऊ घातलं, कोहळा पकडून मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाट्यानं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाऊ माकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पकडून मोहन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपानं आले व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याच्याही पहिल्यासारखंच प्रधानानं घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून मोहरांनी भरून दिलं व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तोच नारळ गडगड विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच पाराणीनं घरी नेलं. योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होनमावरावर घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदित्यवारी आपण उठला. तळ्याच्या काठी उभी राहिली.
दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही पसरवाने घरी नेलं. नाहू माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाच्या राणीनं आदित्यवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तर तुला हे दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. त्यावर तिनं सांगितलं, या बहिणीच्या घरी राहिलीस. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं छत्र तामात देऊन बोलवणं केलं. राजाच्या एकाच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींना आहेर केला. वाट्यानं निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकार एक केला. डोंगर पेटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नाही. वाटेनं एक मोळीविक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोती घेतली. 3 त्याला दिली. 3 आपण घेतली, हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकलं एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ असेल. काय वसा आहे तो मला सांगा. राणी तो उठणार नाही, मतणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मधलेच राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा माळा पिकत नव्हता. अशा एका माळी चिंतेत करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोत्याची घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याचे चित्तभावे ऐकली. माळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मधले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडला तर एक सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंताग्रस्त होऊन बसली. तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ. तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं. राणीने तिलाही वसा सांगितला. चौथ्या मधले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपण आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही याची खात्री करून घेतली. काना डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उताना केला. 6 मोत्याची मोती होती. 3 मोती त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायणाला जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगा पाणी तापवलं. 66 पक्वाने जेवायला केली. सूर्यनारायणने भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी अडचणीखाली बसून विचारले, काळच ढोईचा केस वळचानीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, मायाला, म्हातारीला, काना डोळा मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्ही आम्हा प्रसन्न हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण. आदित्यरावणवाची कहाणी समाप्त.